मानवता विकास प्रतिष्ठान दावणगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात व शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. आधुनिक शेती पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढ या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मेळाव्यात इस्रायल व इंग्लंड येथील नामांकित कृषीतज्ञ व संशोधक उपस्थित राहिले. यांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, संरक्षित शेती, ग्रीनहाऊस, कमी पाण्यात जास्त उत्पादन, आधुनिक बियाण्याची निवड, सेंद्रिय शेती तसेच शेतीमाल निर्यात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इस्रायलमधील तज्ज्ञांनी पाणी व्यवस्थापन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोरडवाहू भागातील भरघोस उत्पादन कसे घेता येते याचे प्रत्यक्ष उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. तर इंग्लंड येथील संशोधकांनी शेतीमाल प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी यावर मार्गदर्शन केले. या मेळाव्यासाठी परदेशी तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचे व संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी डॉक्टर सतीश भंडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या प्रयत्नामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळाले. मेळाव्यादरम्यान शेतकऱ्यांच्या शंका समाधानासाठी विशेष प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. विविध कृषी उपकरणे, बियाणे व तंत्रज्ञानाचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. अनेक शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे परिसरातील शेती क्षेत्राला नवी दिशा व बळ मिळणार असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्या स्वागतापासून सुरुवात करूया. सर्वप्रथम मी माननीय यशवंतजी ढगे सर यांना इथं आमंत्रित करतो की त्यांनी डॉक्टर बेंजामिन डस्टन हे इंग्लंडवरून आवर्जून इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा सर्वप्रथम सत्कार करावा. डॉक्टर ब्रायनी केंडल हे पण इंग्लंडमधून इथे उपस्थित आहेत. ब्रायनी केंडल सर हे इंग्लंडमधून इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी मनोहर बंडे वाईस चेअरमन साहेब यांना आमंत्रित करतो की त्यांनी स्वागत करावं. त्यानंतर डॉक्टर ॲलोनी गिल्बोआ यांचं स्वागत करण्यासाठी मी धनाजी मुळे सर यांना आमंत्रित करतो. आय एम लबोविच सर हे इस्रायलहून इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी दत्ताजी मुंडे यांना आमंत्रित करतो. Poultry indigenous cattle owners and those involved in modern renewable husbandry in Davangao city, as well as for increasing the production of agriculture crops such as sesame, mustard, chickpea, green gram and black gram. Now the program will start now. I will handle over Mr. Satish Ji Bhande. Vaishali Phule from introduction. Of you. My words, let me warm welcome of our special foreign delegates on the behalf of all Davangao villagers. Welcome sir and welcome ma'am. Honorable chairperson, honorable chief guest, respected sir, respected ma'am, villagers and my dear farmers. As we know, all we are gathered to hear a special seminar on agriculture production. Firstly, I would like to introduce myself. I am Mrs. Vaishali Pandurang Phule. I completed my graduation in agriculture. I am coming to here share my views and thoughts on agriculture. First of all, I would like to describe the Indian agriculture landscape. Agriculture is one of the oldest occupation of humankind. It comprises the preparation of soil, crop productions,
rearing of livestock and agriculture-like sectors. Agriculture is the backbone of Indian economy, supporting over 55% of population and contributing Indian GDP. It is already proven that how agriculture is strongly worked in the COVID-19 pandemic. So hashtag no farmer, no food, ma'am. India is the top producer of milk, spices and pulses and second most largest producer of rice, wheat, sugarcane and cotton. After our sustainable agriculture driven organic and natural farming to using biofertilizer or farm yard manure, it is the traditional method. But India faces many challenges regarding lower yield, climate dependence, small land holdings, drought, flood and many environmental crises. Our Indian farming system, mainly following Kharif, Rabi and Zaid, is a cropping season for the better yield. But sometimes farmer faces many environmental challenges like disease pest attack on crop, high temperature, high flood, etc. So instead of all problems, our Indian farmer never give up. He rise to grow again. After discussion of Indian farming, I would like to share our good relationship Israel and England in agriculture sector. India-Israel agriculture relations, a cornerstone of their bilateral partnership since 1992. Center on transferring Israel water management and agri-tech to India via Indo-Israel Agricultural Project, that is IIAP. As of 2026, over 35 fully operational centers of excellence across 12 Indian states, along with villages of excellence, focuses on boosting farmers' income, increasing yield of 200 to 300% and implementing advanced irrigation and crop technologies. Thank you so much, Israel, for the friendly concern with us. After that, I am very glad to share the tie of our relation with England, the India-UK Comprehensive Economic and Trade Agreement, that is CETA, signed in July 2025, significantly boosts agricultural relations by providing duty-free access to over 95% of India's farm exports, including marine products, tea, coffee, grapes, and processed foods, while enhancing Indian exports. The deal also includes geographical indication protection for Indian products like Goa Feni and Nashik wines. Thank you so much, UK, for our gladful relation with us. At the end, I stop my word and I hand over this mic to Sir to share his views and thoughts. Thank you, sir. Thank you, ma'am. Thank you, Vaishali ma'am, for this introduction. Now I would call Mr. Region, mainly in Maharashtra, this is the high protein staple food of India. Rich protein sources from it. After that, this is coriander, dhania, seeds, herb crops. And this is lentil, this is oilseed crop, this is also oilseed crops, black sesame, and mustard seed also crop of oilseeds. Crop, ma'am. This is whole grain. This is included in the whole grain. This is millet crop. This is ajwain seeds. This is comes under in spices. Ajwain also. Chia seeds. Chia is very chia. No, all you know used in the diet for the high nutrition and protein enhanced. And this is our regional crop, onion crop. This is a tuber crop, as you know all. This is onion.
Same, ma'am. Four to three crops are mainly comes from oilseed category and other pearl millets category. Our main crop cultivated in the region in Maharashtra. So mainly in cows we have Devni cow. This is our own origin. We have this cow. I will show you how this looks. So this is the dual purpose animal. The male is used for dot purpose and the cow is also giving the good quality of milk. In cow, we measure at least up to maximum 10 liter per day. Generally, in dual purpose, it is not possible. Only 2 to 3 liters of the per day cow is giving milk. But our Devni cow is giving up to 10 liters of milk per day. And this is the origin of this Devni cow. Next one is the red Kandari cow. This is also origin in our neighbor district, that is Nanded district. And this is the purely drought purpose cow. And the male are used for the agriculture purpose. So we are now also using the bulls for the agriculture purpose. We are using this breed. So next is the in buffalo we have the Nagpuri and Pandharpuri buffaloes. These buffaloes are giving good quality of milk. It is also up to 7 to 8 liters per day. And we are also rearing the Murrah buffaloes, which are bringing from the UP in our India. So these buffaloes are giving more milk, that is 12 to 14 liters per day. Okay, and the fat percent is also very good. In our area, some Jafrabadi buffaloes are there. In that, the fat percent is very high, 12%, and SNM is also up to 10%. Okay, we are having this 1 to 2%, but we are mostly rearing Murrah, Pandharpuri, and Nagpur buffaloes. The other animal we are rearing is the goat. We have majorly 95% of Usmanabadi breed. This is a black colored goat having very good dressing percentage up to 45%, and the male is gaining the weight up to 10 to 15 kg in 6 months. So it depends upon the rearing. Okay, so in case of sheep we have the Deccani sheep, which is producing the very good quality wool in our area. And the goat, the sheep are very sustainable in our environment. It is quite hot environment. Okay, so after that we are rearing poultry also. In our area we have some broiler integrated farmer, or mainly we have the backyard farmers. Those we are keeping the poultry. We have the Asil name breed, which is reared as a backyard, and they are giving the up to 180 eggs per year. So they are very good in taste of the chicken is very good in taste. So this is our animals we are rearing here. And we have some schemes for the farmers. There are different schemes: district level scheme, state level, and the national level. First of all, I will give information about district level. We have the district special group scheme for the SC and ST category. We in that scheme we provided 10 goat plus 1 female in the for the farmer up to 50% subsidy. For example, if they are requiring 1 lakh for the purchasing and the insurance of this animal, we provide them 75% from the government side, and they will only give 25% share for the SC/ST category. And for open purpose, same scheme up to the 50% subsidy. So other than we are providing the fodder crops, fodder seeds to the farmer up to 100% subsidy. For example, Maca and the Bajra. Bajra is our local crop. It is very good good for the animals. So we have another very good scheme for the farmers from the National Livestock Mission. So we have
fund up to 1 crore. In that, we provide them 400 female goat and the 100 male. So the 1 crore is given to farmer. In that, 50% is the subsidy. Only 50 lakh should be given by the farmer, and 50 should be is given by the government. So in that we provide the 1 crore is for the purchase of animal, the house construction, and including the insurance. So in that we also have an other scheme that we are providing 1 crore rupees from the national scheme to prepare the silage. So we are the government is interested to prepare the businessman from the farmer, because if you are having 10 acres of maca, we can produce very good silage. So to enhance the entrepreneurship, we are giving these schemes. And also the same scheme is there for the poultry also. We are giving 1 crore 50 lakh and 25 lakh for the rearing of the good quality. As I said, Asil is our very good poultry. So to maintain the pure line and maintain the breed, we are giving that. And also for hatchery unit, we are giving same fund, 1 crore 50 lakh and 25 lakh. So in our area, we have such veterinary dispensaries in every villages, or depend upon the population of village. We have one in one village, or for one dispensary for 2-3 villages. So in that we are providing vaccination, daily medical checkup, and artificial insemination, all gynecology plus obstetrics, surgery and medicine. We are providing the service. And most importantly, what happened, we are providing service at the home also, because most of the animals are at the home or at the farm. We are providing the services. And so this is in short how our department is working in the village level. Thank you. Thank you, ma'am. All delegates. काहीच कळणार गेले ना समोर बसून पहिले थोडं त्यांनाच सांगतो काय करायचं आहे. हे सगळं इंग्रजीमध्ये चालू आहे, बऱ्याच जणांना ते समजत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण इस्रायलमध्ये कशी शेती करतात ते, पावसाळा तर अत्यंत कमी असतो, पाऊस कमी पडतो, परंतु इस्रायलची शेती ही जगात प्रसिद्ध आहे. तर ती इस्रायलची शेती ते कशा पद्धतीनं करतात ते पहिल्यांदा आपल्याला सांगतील, आणि त्याचं मराठी ट्रान्सलेट मॅडम करतील. Now, how you developed your country in the field of agriculture? Listen. Okay, good morning. I was not prepared any speech in advance, so you surprised me like that. First of all, thank you very much for the very nice hospitality and very nice welcome, and it's really warm, welcoming, and nice to be here. I'm coming from the sector of the animal science, and we are a very small population of people, just 10 million people, and we have only about less than 5% of the people are working in agriculture, and we're producing all the food that we need in the country. And in terms of field crops, we are mainly growing the field crops for our animals, for silages, summer silage and winter silage. We have lots of fields which are rain-fed, and we grow winter silage, which is the wheat silage, and the wheat silage is the main source of fiber for the ruminants, for the dairy cattle, and for the dairy sheep and goat. We grow during the summertime. We have no rain in summer. From, let's say, April until November, October, we have no rain. So we are using the wastewater from the cities. We recycle the water, clean the water, and use them for irrigating, for growing corn during the summertime. That also goes mainly for silage. So half of the year we feed them with the wheat silage, and the other second half we feed them with the corn silage. And beside that we have lots of concentrate. We are producing
in dairy cows, the annual daily production is about 35 liters a day. As an average, they are producing 12, 13, 14,000 liters annually. In sheep and goat, the daily production is about 3 liters as an average, the sheep and the goat. In sheep, the average annual production is about 550 liters. In goat, it's 900 liters annually. We have also a large industry of poultry, laying hens, and poultry for meat. This is the number one meat that people are consuming in Israel. What else? We are using, we are very relatively efficient on water usage. We are trying to maximize the production of the available water. We have also a large part of the water in Israel is water that is desalted from the sea, because we are very short in water, in underground water or rainwater. Another thing that we are very much developed is data collection. We are monitoring performances. We have a lot of technology. We have lots of technology on field crops. We are using remote data collection from satellites, from above videos, above pictures, and also the cattle and the sheep. They are monitored daily. Each lactation, we collect how much milk they produce. We collect the level of fat and protein. We also follow the rumination, how much she is ruminating, how much she is laying down, the cow. We count the steps, how much she is walking, and by that we know when she is in heat, and then we artificially inseminate her. We have also advanced genetic monitoring. We work with genetic markers, and the main thing now is to use more data analysis to improve the production and having more out of the because we are very short in water, very short in other resources. Labor is very, very expensive, so we have to become more efficient in terms of production, and to let's say double the production of milk and meat, make shorter period of the fattening time, and finding the efficient animals, because in dairy cattle and also in fattening, we found a big variation. There's a variation between something like 30-35% of conversion rate from feed to milk, and also from feed to daily gain. So think about it, it's 30-40% differences between certain animals in the efficiency of the production. We are looking for monitoring the intake of the feed and the production of the animal, and in the same time we are looking for genetic markers that we will be able to predict and to decide which animals we are going to keep for the next generation in order to make more or from the same resources that we are using. We are also facing all the time challenges, the climate challenge, and also the shortage of labor, shortage of other resources. So we are not resting all the time. We have to invest and to make lots of efforts and to develop new ideas, new technologies, in order to be able to cope with all the new challenges that are coming all the time. Thank you very much again. Thank you, sir, for your valuable guidance for our farmers. सरांचं असं म्हणणं आहे की शेती फक्त पाण्यावर किंवा
आपल्या मेहनतीवरच डिपेंड नाही, तर शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञानही आपल्याला अवलंबावे लागतील. शेतीला जोड आणि पूरक असा व्यवसाय इस्रायलमध्ये त्यांनी प्रामुख्याने जे पशुसंवर्धनावर त्यांचा जास्त भर आहे असं त्यांचं म्हणणं आहे, की त्यांनी फक्त सीझनल पिकं किंवा काही फळभाज्या आपण जे उगवतो आपल्या शेतामध्ये त्याच्यावरती भर न देता पशुसंवर्धनवर जास्त भर दिलेला दिसतोय. आणि पशुसंवर्धनासोबत की कसं आपलं शेतीला पूरक पशुसंवर्धन असं त्यांचं धोरण आहे. म्हणजे शेतामध्ये तिन्ही सीझनमध्ये त्यांनी असं क्रॉप घेतील जसं की आपली मका आहे, की त्याच मक्याचे डबल फायदे आहेत. एकतर ते जनावरांसाठी चारा म्हणून, चारा पीक म्हणून यूजमध्ये येतं आणि त्याच मक्याचं पण आपल्याला उपयोग होतो. आणि त्याच्यानंतर त्यांची जी शेती आहे त्यांनी जे दैनंदिन जीवनातलं जे सांडपाणी आहे किंवा रोजचं वापरातलं पाणी आहे ते पाण्याचं रिसायकलिंग करून त्याचा वापर करून त्यांनी शेतीसाठी ते पाणी उपयोगात आणतात. त्याचनंतर जे जमिनीतलं आपलं भूगर्भातलं जे पाणी असतं त्या पाण्याचा सुद्धा त्यांनी उपयोग करतात. आपण जसं विहीर सिंचन, बोरवेल वगैरे पाडून आपण त्याचा उपयोग करतो त्याच प्रकारे त्यांनी पण तसंच करतात. परंतु जास्तीत जास्त सांडपाण्याच्या उपयोगावर त्यांनी भर दिलेला आहे, की सांडपाणी आपण वेस्ट नाही घालायचं. आणि त्याच्यानंतर जे ते मक्यापासून मिळणारा चारा आहे, अजून दुसरी कुठली पिकं असतील जे की जनावरांनाही पूरक आहेत आणि त्यातून शेतीही होईल असं त्यांचं हे आहे. त्याचबरोबर त्यांनी ती जे चारा खात आहेत पिकं जनावर जे चारा खात आहेत त्याला ते मॉनिटर करतात की ते त्यांना चांगलं पचन होतंय का, त्यांचं रुमिनेशन चांगलं होतंय का, किंवा त्यातून त्यांना किती दूध उत्पादन, जवळपास वर्षाला एक त्यांचं जे ॲनिमल आहे, जनावर आहे, 900 ते 1000 लिटर इतकं त्यांचं उत्पादन ते देतात. का तर त्या चाऱ्यामध्ये तशी त्यांनी क्वालिटी दिलेली आहे आणि ते त्यांनी चेक करतात वेळोवेळी त्या चाऱ्याचं. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न उत्तर पण घ्यायचं आहे. आता हे झालं इस्रायलमध्ये शेती कशी होते, कारण इस्रायलमध्ये मी जाऊन आलोय. आपल्याकडे कसं असतं बाबा, पेरणी कधी करायची की ओढ्यातनं पाणी व्हायला पाहिजे, व्हाळाला पाणी आलं का बघ. त्यांच्या देशामध्ये एवढं असं स्प्रिंकल टाईप पाणी पडतं. स्प्रिंकल टाईप पाणी केल्यावर जगातली सर्वोत्तम शेती करतात. मी यांच्या घरी जाऊन आलोय, मी थांबलो यांच्याकडे, त्यांची शेती बघितली. त्या देशामध्ये इस्रायलमध्ये नाही हा शब्द नसतो. आणि मी ह्यांचं वय बघा 75 वय आहे, ते एवढं फिरतात. आपल्या देशामध्ये आपण रिटायर कुठल्या वयात होतो, शेती कुठल्या वयात सोडतो, किंवा काय कुठल्या वयात सोडतो, चौकामध्ये किती बसतो, हा खूप विषय वेगळा आहे. तात्पर्य कसं आहे, हे ह्या वयामध्ये जगभर फिरतात. त्यांना त्यांच्या देशातली टेक्नॉलॉजी द्यायची आहे, शेअर करायची आहे. आता ह्यांनी जे सांगितलं, ह्या कृषीमधल्या पदवीधर आहेत, यांनी उत्तमात उत्तम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांचं ट्रान्सलेट इंग्लिशमधलं मराठीमध्ये. त्यांच्याकडची एक गाय 75 लिटर दूध देते. पाऊस पडत नसल्यामुळं मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत नाही. घरातलं वापरलेलं पाणी, आंघोळीचं, कपड्याचं, ते कलेक्ट करतात, क्लीन करतात, ते शेताला वापरतात. आणि त्यांच्याकडे पाटानं पाणी देण्याचा प्रकारच नाही, बिये वेगळे आहेत. आणि त्यांच्याकडे कसं आहे की ज्या देशामध्ये पाणी कमी पडतं तिथं ॲनिमल हजबंड्री जोरात असते, ॲनिमल प्रॅक्टिसेस जोरात असतात. त्यांची आपण इस्रायलची गाय म्हणतो 75 लिटर दूध देते. त्यांच्या देशातली नेटाफिम ही टेक्नॉलॉजी जगभरात वापरली जाते. थेंबाथेंबानं पाणी देणे आणि पाटानं पाणी देणे. आता काय होतं, एका भेटीमध्ये हे सगळं सांगणं शक्य, मलाही शक्य नाही. मी तिकडं जाऊन आलोय, भरपूर फिरलोय. आता याच्यानंतर काय करतो मी की डेअरी प्रॅक्टिस युकेत कशी होते, गाई म्हशी तिकडे नसतात, गाई शेळ्या आणि मेंढ्याची प्रॅक्टिस कशी होते. त्यांच्याकडे किमान एकाकडे 500 गाई, 1000 गाई, 5000 मेंढ्या, 5000 शेळ्या, असे मोठे मोठे फार्म असतात. आपणाला असं वाटतं की बाबा हे लांबून आलेत, गोरे गोमटे दिसायला आहेत, त्यांच्यासारखी शेती तेच करू जाणं. जेव्हा तुम्ही तिथं जातो की प्रत्येक माणूस स्वतःला शेतकरी म्हणायला चांगलं समजतो. आपल्याकडे शेती सोडली जाते. सरकार काय करतं किंवा गव्हर्नमेंट थ्रू, यांचं ॲनिमल हजबंड्री असेल, ग्रामपंचायती थ्रू, की शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी भयंकर स्कीम घेऊन येते. आणि त्याची आपल्या लोकांची मानसिकता ह्याची ती संपली. आता या जसं म्हणाल्या की कोरोनामध्ये कोण जगला, शेतकऱ्यांनी चालू ठेवलं म्हणून लोक जगले. आणि ह्याच्या पुढच्या काळात तेच होणार आहे. आणि हे मग का फिरतात असं की आता आम्ही 2-4 दिवसापूर्वी हैदराबाद, पुणे, मुंबई, मग आम्ही काही सचिवांना भेटणार आहोत. हे मग ह्या देशामध्ये खेडी कशी असतात, खेडी सुधारली कशी पाहिजे,
लोकांची मानसिकता शेतीकडे वळली कशी पाहिजे हे होण्यासाठी आता इन जनरल आपल्या देशामध्ये एकरी आपण साधारणतः 20,000 ते 1.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळतात प्रॉफिट, बरोबर आहे. कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख. भारीत भारी काही केलं तर मिळेल का? एवढं नाही, लाखभर रुपये लय झालं तर. तिकडं त्यांच्या देशामध्ये किंवा त्यांच्या देशातच सोडा, इस्रायलची टेक्नॉलॉजी पुणे, मुंबई, नाशिक आणि पंजाब प्रदेशामध्ये आपल्यापेक्षा भयंकर. एका एकराला किमान एक माणूस 3 लाख रुपये 100% कमवतो. कसं कमवतो की टेक्नॉलॉजी वापरतात. आता ही पाहुणे मंडळी मुंबई पुण्याला काय येतात की बारामतीमध्ये जे काही कृषी विज्ञान केंद्र पवारांनी डेव्हलप केलं आहे त्याची एक पुढच्या काळात ट्रिप काढू, बरोबर आहे का नाही. आता हे ट्रिप काढण्याचं काम आपल्या गावातल्या लोकांनी ठरवायचं. तर ह्या ॲग्रिकल्चर आहेत, मी तुम्हालाच सांगतो एक ट्रिप काढूया आणि ह्यांना सोबत घ्या. आणि घड्याळाचे आहेत म्हणजे 12 नाही, बारामतीमध्ये हक्कानं जाता येते. आणि ते कसं आहे की सगळ्यांसाठी हे ठिकाण आहे. आता बारामतीमध्ये काय होतंय, KVK हे सगळे परदेशी लोक येतात, तिथं थांबतात. तो जिल्हा सुधारला आहे. तसं आपला जिल्हा सुधारावा, आपला तालुका सुधारावा किंवा पर्यायी गाव सुधारावा. आता गावा यांनी GDP भारताचा काढला, आपण GDP गावाच्या GDPवर विचार करतोय. तर गावाचा GDP सुधारला तर तो देशाचा सुधारेल. गावाचा GDP सुधारायसाठी ह्या लोकांनी खेड्यात फिरलं पाहिजे. मी जर यांना पुणे मुंबई गेलं असतं, हायफाय ठिकाणी फिरवलं असतं, ते जमलं नसतं, खेडं कळलं नसतं. पण यांना मी वाकड्या मार्गाने इकडं आपल्या गावात घेऊन आलोय. आता उद्या मी आपल्या गावाने जर कॉल नाही घेतला प्रगती करायचा, कुठलीही सामाजिक, शेताची नाही, मगाशी मी गमतीने म्हणालो आपल्या गावात राजकारणाची प्रगती जोरात आहे, पक्षात पक्ष. आणि ह्याचा एक दुसरं काय ते करायचं आपल्याला, नाही का, ते तर चालतच राहील. पण त्याच्यानं पोट भरत नाही. मग पोट कशानं भरतंय की 75 लिटर गाय गावात असली पाहिजे, कमी पाण्यामध्ये प्रचंड शेती झाली पाहिजे, त्यांच्या देशामध्ये आपण एक्सपोर्ट करू शकलो पाहिजे, त्यांच्या देशातनं आपण बरंच घेतो. आता गावामध्ये किमान आता ॲग्रिकल्चर ह्या शिकले असल्यामुळे पुढची ॲग्रिकल्चरची कामं यांच्याकडे देऊन टाकू गावातली, बरोबर आहे का नाही. आणि बाकी ॲनिमल हस्बंडरी हॉस्पिटल आहे. असं देवाणघेवाण चालू आहे. आणि कष्ट हा भयंकर करावंच लागतं. 12 तास आम्ही अजूनही फिरतो, खाण्यापिण्याचं काही भान नसतं. तुम्ही सगळ्यांकडे बघा, एकाचं सुद्धा पोट वाढलं नाही. कारण आहे त्याच्या मागं ना. हा मजेशीर भाग झाला, पण सिरियस गोष्ट अशी आहे, शेतीशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाहीच आहे कोणाला. आणि दुय्यम म्हणून चालत नाही, पण आधुनिक टेक्नॉलॉजी ही शेतात आणली पाहिजे. हे आमचे वडील असं करत होते किंवा हे असं करत होते, वडील करू देत नसतील तर मग तो हळूहळू होईल की बदल. होतं बऱ्याच ठिकाणी. मी आयुष्यभर असं केले बा, त्याच्या पुढं मग तुम्ही एक मागायचं किंवा मला 2 एकर दे, मी वेगळे तंत्रज्ञान करतो. आता कालदास कारभारी तालुक्यात जिल्ह्याचं शेतकरी संघटनेचं काम करतात. आम्ही त्यांना सांगू एक 5-50 शेतकरी गट तयार करा. मी गावामध्ये किमान एक 10-20 चांगले शेतकरी तयार झाले, त्याची कॉपी बाकीचे करतील. पण आपल्याला कसं आहे, गावामध्ये किंवा उदगीर तालुक्यामध्ये कृषी प्रधान असल्यामुळे आपल्याला कृषी आणि कृषीवर अवलंबून असणारे विषय ह्याच्यातच काही करू शकतो, बरोबर आहे ना. इथे आता तुम्ही पंचायत समितीमध्ये अंडर 10 गावं असतील, तुमच्या 10 गावं, सगळ्या गावांनी चांगलं लीड दिलं तुम्हाला, नाही का. तुमचं काम आहे त्या गावाला पुढं घेऊन जाणं. आता त्या गावाचा कारभार जो होईल तो होईल, पण तो कारभारी मग त्याच्यावर जर तुम्ही परत मग जिल्हा परिषद, मग आमदार, हे काय फळी आहे. आणि राजकारणाच्या शिवाय आपल्या देशामध्ये प्रगती पण होत नाही. त्यामुळे राजकारण, समाजकारण, सायन्स हे एकत्र घेतलं पाहिजे. आपल्या देशाला जगामध्ये गौतम बुद्धाला ओळखतात, शांत देश. विज्ञानवादी APJ अब्दुल कलामला ओळखतात, विज्ञान. आपल्या देशाला कृषीप्रधान देश ओळखतात. तात्पर्य काय आहे, मी आता शेती संबंधी बोललो. आता UK मध्ये डेअरी फार्मिंग कशी होती, या तिघापैकी 1 out of 3 either Kendall or Aloni can speak on dairy farming in UK, so I can translate in Marathi. So likewise, पुन्हा तुमचे प्रश्न उत्तर घेऊ यांचे झाल्यानंतर. First of all, thank you very much for your very warm welcome for us here. We've been made to feel very welcome, and we've been very interested to hear about your agriculture and see all the crops that you grow, and we've really enjoyed seeing all of your beautiful animals. So myself and Dr. Yoav and Dr. Ben, we are all farm animal vets in the UK, so we work mainly with dairy cows, but we all have a special interest in working with goats as well.
So dairy industry in the UK, we don't have the same problem as you and Israel. We have a lot of rain. So we have a lot of grass. So a lot of our dairy cows graze, not all year round because it's too wet in the winter. So they're housed in the winter, but they graze in the summer. And when they're housed in the winter, they're fed grass silage with a bit of maize silage as well. And then we do feed imported Indian soya. So thank you very much. And our dairy cows are the Holstein variety mainly. We have some Jersey, some Friesian, and the average yield of a Holstein would be about 30 litres of milk a day. The Jersey is a bit less, and the Friesian as well, a little bit less. But we do that mainly off a forage-based system with some concentrates. I think that's about, the dairy goat side of things. We have herds ranging in size from about 10 milking goats to 5,000 milking goats in the UK. So big variety in size of herd. That's mainly the Saanen and the French Alpine, some Toggenburgs as well. So it's been very nice to see your summer buddy goats. They're a beautiful animal. Yeah, I think that's everything. Thank you. गंमत अशी आहे की युके मध्ये आता मी इस्रायलमध्ये गेलं पाणी अजिबात नाही, युकेत गेलं पाणीच पाणी असतं. युके मध्ये काय होतं, खाण्याच्या पद्धती बऱ्यापैकी इंडियातून जातात, प्राण्यांसाठी आपला सोयाबीन जातो. उद्या असं होऊ शकतं की उदगीरच्या शेतकऱ्यांनी ठरवलं की तुमच्या ट्रकच्या ट्रक युकेला तुम्ही सोयाबीन पाठवू शकता, इस्रायलला पाठवू शकता, पण ती ठरवण्याची मानसिकता, ज्या देशामध्ये सोयाबीन कुठल्या टाईपचं लागतं, कुठल्या ग्रेडचं लागतं, त्याच्यासाठी तयारी कशी केली पाहिजे, ते जर झालं तर गावातला शेतकरी, उदगीर तालुक्यातला शेतकरी ह्या गोष्टी 100% परदेशात पाठवू शकतो. आता 6 महिने बर्फ असतो, 6 महिने भयंकर पाऊस असतो. आपल्याकडं पाऊस झड लागली की कधी उघडल होतं, उन्हाळा लागला कधी पाऊस येईल होतं, पण कठीण परिस्थितीमध्ये त्या देशामध्ये शेती केली जाते. आणि इस्रायलमध्ये उलट आहे. आता इस्रायलमध्ये मी काय बघितलं तर आपल्या घरी समजा डझनभर केळी आणली, साल्ट काढतो आपण, टाकतो. त्यांच्या देशामध्ये भाजी निवडलेली, उरलेली शिल्लक भाजी, केळाचं सालपट, डाळिंबाचं टर्फल, सीताफळाचं टर्फल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करतात, वाळवतात. पर्याय नाही. आपण पण लहान असताना आपल्या घरी गाई गुरु होती तेव्हा केळाची साली टाकायचो की. आता तो प्रकार संपलाय. पण मग त्यांच्या देशामध्ये शेतीच होत नाही आणि 70-75 लिटर देणाऱ्या गायी आहेत. मग काय करायचं? जेवढं वेस्ट निघल आपल्याकडे उकडण्यात जातं, ते सेपरेट करतात, वाळवतात, त्याचं रूपांतर त्याच्यात. मग काय 50% खराब असतं, 50% सोयाबीन टाकायचं, चांगलं करायचं. पण युरोपमध्ये कसं आहे, दे यूज इस लाईक सायलेज, हेलेज. सायलेज म्हणजे मुरघास. आपल्याकडे मुरघासाचं प्रमाणच नाही. आता ह्या मॅडम तुम्हाला मुरघा बघा, दवाखान्यामध्ये सरकारच्या बऱ्याच स्कीम आहेत मुरघास बनवण्याचं. मुळामध्ये शेतकरी होण्याची मानसिकता झाली पाहिजे. पण त्यांच्या देशात पण लेबरचा भयंकर प्रॉब्लेम आहे. मग काय, कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात की आधुनिक शेती करतात. आधुनिक शेती केली की प्रॉब्लेम सुटतो. तरी आधुनिक करूनही इस्रायलमध्ये आणि युकेमध्ये, श्रीलंका, युगांडा, नामिबिया ह्या देशातले लोक शेती करायला जातात. आता तुम्हाला सांगतो गम्मामध्ये, त्या देशामध्ये वर्करला पेमेंट किती असेल? कामगाराला पेमेंट महिन्याला 3.5 लाख रुपये भारतीय. त्याला काय करायचं आहे की गोठ्यामध्ये दिवसभर दूध काढायचं आहे, गायची निगा करायची आहे, शेतात जाऊन काही कापायचं नाही. म्हणजे बबरू विचार कर की शेतकऱ्याला म्हणजे शेतमजुराला तिकडं महिन्याला 3.5 लाख मिळतात. तेवढेच पैसे युरोपमध्ये मिळतात. मग हे माणसं जातात कुठून? बरं, भारतीय लोकांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे की भारतातला माणूस इमानदार असतो, कष्टकरी असतो. उद्या जर आपण असा विचार केला तर आपल्या तालुक्यातून सुद्धा यांच्या देशामध्ये स्किल्ड वर्कर पाठवू शकतो. आणि सोपं काम आहे. आपले डायरेक्ट लिंकेज असल्यामुळे त्यांना कोण नको आहे की बाबा कुठले माणसं आले, काय आले, पण तो स्किल शिकला पाहिजे. आपला शिकलेला माणूस ना धड शिकलेला आहे, ना धड शेतकरी आहे, ना धड कामगार आहे. तर भानगड तिथं होते. म्हणून आता काय झालंय की पुण्यामध्ये किंवा परदेशामध्ये स्किल्ड युनिव्हर्सिटी डेव्हलप झाल्यात.
शिकल्यानंतर तुम्ही यू कॅन अडॉप्ट द स्किल, दो यू आर वेट ग्रॅज्युएट, कॉमर्स ग्रॅज्युएट और कम्प्युटर ग्रॅज्युएट. Unless you adopt the skill knowledge which is useful for daily routine, daily jobs for your company. So if you go to the Pune, there is a different separate skill university by Symbiosis. Why they started Symbiosis? See, there many graduates are taking admission just to learn 1 month crash course on skill. Though he is agriculturist or vet or medical or any science graduate, but he has not idea how his knowledge can be percolated to the common people, to the technology. So they started with Skill University. That such kind of center can be started in my place, and our try is that people should get benefited through the education, technology, skill development. Likewise, हे थोडं यांना मी समजून सांगितले काय चालले कळायला पाहिजे मी काय बोलतोय. बसले बसले लोक झोपायला लागलेत. जाऊ दे. काय होतंय आता मी डेअरीचं कसं आहे, त्या मॅडम म्हणाल्या की कमीत कमी 10 गायीपासून 500 गायी, 10 शेळ्यापासून 5000 शेळ्या. आता एवढं कसं काय शक्य आहे? त्यामुळे आता गावच्या कारभाऱ्याचं, गावच्या पुढाऱ्याचं, घरातल्या कारभाऱ्याचं, शिकलेल्या माणसाचं हे 100% काम आहे की आपला कृषी प्रधान देश. बाकी कृषी सोडून बाकीचे धंदे करायला कोण सांगितलं? करा की. हॉटेल टाका, ऑटो घ्या, काय फायनान्स कंपनी टाका, काय करायचं टाका. पण आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी आपला प्रयत्न कसा राहील की ह्या लोकांना आपल्यापर्यंत घेऊन येणे. आता तुम्हाला दरवेळेला काय मी हे सगळ्यांना दावणगावात आणू शकत नाही, पण तुम्ही लोक पुण्यापर्यंत येऊ शकता, नाशिकला येऊ शकता, पंजाबला येऊ शकता. डायरेक्ट आपल्याला कसं असतं, शेती करायची इस्रायलला गेलोच नाही, इस्रायलला गेलो नाही मी शेती होत नाही असं नाही. पुण्यातले लोक पण इस्रायलपेक्षा भारी शेती करतात. अगोदर आपण काय करायचं, आपल्या देशामधल्या इव्हन लातूर जिल्ह्यामध्ये आता महेशच्या कारखान्यामध्ये काही शेतकरी 100 टन काढतात. त्याला जाऊन बघा. आता मॅडमकडे काही गाई असतील 10 लिटर दूध असं देवणी, त्याला बघा. मुळामध्ये ती कृषी व्यावसायिक होण्याची मानसिकता ठेवा. बाकीचे व्यवसाय, राजकारण करा, बाकीचे व्यवसाय करा. तात्पर्य कसं, ह्या संध्या जगामध्ये कधी येत नाहीत. आपण घेऊन आलोय आणि ते प्रत्येकाचं काम आहे. किशन गुजेला सांगून दनाईला फोन केला, माधवला फोन केला. आपल्या गावात ॲग्रिकल्चर बरेच आहेत, महेशने मेहनत घेतली, ह्या सगळ्या लोकांनी मेहनत घेतली. दरवेळेला बाहेरच्या माणसाचं ऐकायचं असं ह्याच्या पुढे म्हणू नका, बरोबर आहे का नाही? मग ते पुण्याला या आणि KVK बघा. तुम्ही KVK बघितल्यावर तुम्हाला वाटेल कशाला परदेशात जायचं आहे, कारण परदेशातले लोक येऊन तिथं तयार केले त्यांनी. आता काय करतो मी, थांबतो. तुमचे जे काय प्रश्न असतील ते मराठीत विचारा, मी त्याला ट्रान्सलेट करून सांगतो. मग ते काय उत्तर देतात ते मग शेती संबंधित असतील तर ह्या सांगतील तुम्हाला समजून, आणि काय वेगळं असेल तर मी सांगतो. तर तो माईक तुमच्याकडे पाठवतो किंवा हात उभे करून विचारा काय तर रॅन्डम प्रश्न. हे फळावर खूप भार असतो. कुठं? इस्रायलमध्ये मका खूप होतो. देशामध्ये पाऊसच कमी पडतो. आता मी काय बघितलं की Israel is they are doing good in wheat cultivation, right? I saw some pockets wheat sowing, wheat farming, wheat for humans. Then some places you have very good apples, pomegranates, and all horticulturists, right? And other than that, they wanted to learn about what kind of crop you are going in Israel. Horticulture. काय होतं, यांच्या देशामध्ये शेतीवर कंटिन्यू संशोधन केलं जातं. आपण जे बियाणं पिढ्यानपिढ्या तेच वापरतो, त्या बियाण्यामध्ये किती उत्पादकता होते न वापरता आपण तेच वापरतो. त्यांच्याकडे बियाण्यामध्ये कंटिन्युअस रिसर्च होतो. प्रत्येक टेक्नॉलॉजीकडे दे आर कंटिन्युअस डुईंग रिसर्च ऑन इंट्रोड्युसिंग न्यू सीड्स, इंट्रोड्युसिंग न्यू टेक्नॉलॉजी अँड इंट्रोड्युसिंग न्यू टेक्नॉलॉजी ऑफ पाणी देण्याच्या पद्धती कशा असतात. आता बघा, ड्रीप होतं, पुन्हा लॅटरल निघालं, पुन्हा सबमर्सिबल निघालं का नाही, स्प्रिंकल निघालं. तात्पर्य की त्या देशामध्ये जमीन मी बघितली, जर तुम्ही म्हणाला ना फुगड घेतो जमीन घेणार नाही, माळरान एकदम पांढरं खडे. पण टेक्नॉलॉजी इस्रायलमध्ये जिथं संपलं तिथं त्यांचं डोकं चालू होतं. आपण म्हणतो ना आता काहीच होणार नाही, तिथं त्यांचं डोकं चालू होतं. मग आपण कॉपी तशा लोकांची केली पाहिजे. भरभक्कम आहे, आता काही होत नाही, त्यापेक्षा काहीच नाही करतात.
यांची टेक्नॉलॉजी दे आर व्हेरी स्मार्ट इन IT, वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम सोबतच नेटाफेम वगैरे कंपनी आहे ना, तशा बऱ्याचशा कंपनी आहेत आणि व्हेरी ब्रिलियंट आणि व्हेरी हार्ड वर्कर. आता काय करा, तुम्ही प्रश्न विचारा, मग आम्हाला पण पुढे जायचं आहे. तिथूनच विचारा की is asking soybean production in Israel, how much you take? सोया हे फक्त इम्पोर्ट करतात, म्हणजे त्यांच्या देशामध्ये सोयाबीन पिकत नाही. यू आर ओनली इम्पोर्टिंग सोया, राईट? ते आपल्याकडनं सोया, मका आणि गहू, हे काय होतंय, ॲनिमल खूप आहेत, खाणारे खूप आहेत, शेती कमी आहे. तुम्हाला मी मराठीत थोडक्यात काय सांगितलं, हे 50 एकर घेतोस का जर इस्रायलमध्ये म्हटलं तर आपण नाव सुद्धा काढणार नाही. पण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये हे शेती करतात, जे नाही ते परदेशातून मागवतात, जे आहे ते तिथं पिकवतात, पण करतात शेती. बोला. माझं एक आता ऐकलं मी, बियाणं पेरताना जे रिसर्च करतात हमेशा, प्रत्येक शेतकरी कसं करावं, किंवा ते आमच्या इलाख्यामध्ये भारतामध्ये हे येते बॅगा येतात, ते कसं करून देतात, त्यांनी बरोबर करून देत नाहीत काय, कसं होतं, कधी पेरलं की काळा पडतं शेत. Is asking about the seeds. How to select the seeds? Whatever the seeds they are getting from the market, that is not authenticated. The companies are making food to the farmers. They are not getting that kind of production out of it. So, what could be the measures to take care of to select good quality seed, either by brand or you tell your expertise? But to make it clear, we are producing mostly the roughages in inland. Okay, the roughages, the silages, wheat silage and corn silage that we consume for the dairy industry. Okay, that's the one thing to make clear. The concentrates, the soya, the barley, the wheat are imported from outside because we have too small area to cultivating such a big amount we need. So this one thing. Now about your question about what variety of seeds we are using, we have commercial companies. It's not produced by the farmers themselves. We have local commercial companies which are developing all the time. We visited one of them together. They are developing all the time new varieties of seeds. They develop the seed, then they test it inland, and they have special experimental fields where they test these varieties of seeds. We also, as national organizations, we have money for these testings. And we collaborate between university, governmental research station, farmers organizations. We all sit in the same committees, and we decide about the priorities, which seeds we like to develop, what kind of qualities, what kind of, let's say, water saving, heat standing, all kinds of criteria that are suitable for the national level. So it comes from, I'm summarizing now, it comes from private companies directed by national people, and selecting the specific seeds we are using for the future. And I want to say that there is always a continuous collaboration between all different players in the market to find the best thing. होतं तिथं विश्वासावर व्यवसाय केला जातो, चीटिंग करत नाहीत कोणी. आणि तरी पण जे बियाणं तयार होतं ते त्यांची नॅशनल लॅबोरेटरी आहे आणि ते UKच्या लॅबमध्ये पाठवतात, ते तपासून घेतात आणि मग त्याच्यात कंटिन्यूस रिसर्च चालतो. आता आपल्याकडे पण म्हणतो की आता नवीन येणारं सोयाबीनचं सीड आहे ते कमी पाण्यात येतं, बरोबर आहे. कुठल्याला पाणी जास्त लागतं, कुठल्याला एकरी बी जास्त लागतं, कुठल्याला एकरी कमी बी लागतं. तसं हा जो रिसर्च आहे ना त्यांच्या देशात कंटिन्यू होत राहतो, आपल्या देशात होतो. आपली अडचण कशी आहे की तिथपर्यंत आपण पोचत नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर उदगीर लातूरला संपवून जातील. तर तुम्ही लातूरच्या कृषी विज्ञान केंद्रात गेला
तर ह्या प्रश्नाचे उत्तर मुळात प्रॉब्लेम काय आहे आपल्या शेतकऱ्यांचा की रिसर्चसाठी पुढे व्हायचंच नाही. आता शरद जोशींनी शेतकरी संघटना काढली, पण काही कशासाठी काढली? कंटिन्यू रिसर्च झाला पाहिजे, शेतकरी प्रॉफिटमध्ये आला पाहिजे. मुळामध्ये शेतकऱ्यांचं ठरवलं तर प्रॉफिटचीच शेती करायची तर त्याला उत्तरं भरपूर आहेत. बरं, आपलं एक दुसरं काय चुकतंय, भरपूर आपण कमवतो, आडतेला नेऊन टाकतो, विषय संपला, जो दर मिळेल तो मिळेल. त्यांच्या देशामध्ये अशोड किमती आहेत, एवढ्याला घेतो म्हणजे घेतो. आपले MRP ना, आपली कुठली MSPच्या शिवाय सुद्धा आपल्याकडे MSP पाळली जात नाही. तिकडं सगळं प्राइसेस आर व्हेरी मच फिक्स्ड. आय मीन दे आर गेटिंग गुड प्रॉफिट आउट ऑफ इट. तात्पर्य कसं आहे की तिथं उत्पादन खर्चावर प्रॉफिट केला जातो. सोयाबीनला 1 किलोला समजा 20 रुपये. नो इन इंडिया आय एम टेलिंग अबाउट इंडिया. वी हॅव अ मिनिमम सपोर्ट प्राइस इन इंडिया, minimum support price, but to the minimum support price, cost of production of 1 kg soya sometimes more in India, so they are struggling with the prices. Soya, I'll tell you, soya seed is around 45 rupees per kg, roughly, half a pound, that is soya seed, right? But if you consider the cost of production, sometimes it goes to 40 rupees per kg, it goes to 50 rupees per kg. Because there is no quality seeds, per acre production is not that much, and no labor, and they never opt the technology water system. So randomly they are doing seed farming. They are not at all doing any scientific agriculture farming nor scientific animal husbandry. So what our aim is to cultivate them technology, do any business with technology. Though you are in computer science, you should adopt a continuous learning system. So here lacking is that the technology is not coming to the doorstep of the farmer, and farmer are not willing to go to the technology to find out the technology. They may ask lot of questions, but they are not able to find out the answers of the questions. They want every to be free of cost, and each and one to be at his doorstep. Wonder is that our government is giving monthly some fixed grains to the poor people. If they are getting some amount of grain to the poor people, they are not ready to work in the farm. They are getting ready-made food security. So they are not moving to the farming. They adopted another kind of businesses like go and do the security job, go and do work, what we can say, not in the farm side. So that is a patheticity, but after COVID, all people understand that there is no option that farming, there is no option than technology agriculture or technology animal husbandry or technology in any kind of system. मका ते इम्पोर्ट करतात सगळा. ते बघा, त्यांच्या देशातली बघितलेली शेती मी की 5 एकरामध्ये जर शेती असेल तर 5 एकराच्या शेतीला ते कव्हर करतात वर. म्हणजे कव्हर केलं की आतमध्ये किडीचा रोग होत नाही, पाण्याचं इव्हॅपोरेशन होत नाही, आहे त्या पाण्यामध्ये होतं. आता कसं शक्य आहे? त्या देशामध्ये ते बनवलं जातं. हे बघ, ही तशी ताटपडी टाकली, त्या टाईपचं 5-5 एकर मी बघितलंय. ते कळायचं नाही शेजारी काय चाललंय. मग हे सांगायचं की याच्यामध्ये बाबा डाळिंब आहे, याच्यामध्ये द्राक्ष आहे. सो आय एम टेलिंग देम क्रॉप कव्हर सिस्टम इन इस्रायल, क्रॉप कव्हरिंग सिस्टम, क्रॉप कव्हरिंग. You cover the crop. I saw some places while traveling with you. Field crops, corn and wheat we don't cover, but recently we started to cover all the horticulture, like the grapes and let's say apples and other fruits. The bananas are also covered. We cover them in order to minimize water waste and also to protect them from plant protection.
less insect and less external parasite coming on the trees. It's a lot of money investment on building the facility, but it saves a lot of money in terms of irrigation, cost of irrigation and pesticides and the other parasite management. नवीन टेक्नॉलॉजी असते, एकरभर ते कव्हर करतात वरून आणि ते होतं शक्य. कदाचित त्यांच्या गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करत असेल. आपल्यात प्रॉब्लेम बेसिक आहे की लोकसंख्या प्रचंड आहे आणि सगळ्याला गव्हर्नमेंट काय देऊ शकत नाही. आणि आपल्याही देशामध्ये तुम्हाला खरं सांगतो, इस्रायलपेक्षा अर्ध उत्पादन देणारे देश आहेत. काही लोक घेतात. नाशिकमध्ये विलास शिंदे नावाचा व्यक्ती आहे, सह्याद्री फार्म्स नावाची त्याची कंपनी आहे. त्या माणसाने 2 एकर आणि 3 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला एकत्र केलं आणि आता त्याच्या कंपनीचा टर्नओव्हर वार्षिक 2000 कोटी आहे. करतो काय तो की बाबा 1 एकर शेतकरी, त्याला बैल ठेवून जमत नाही, 2 एकरामध्ये बैल ठेवून जमत नाही, कारण होत नाही ते. आम्हाला सोया पाठव, मग तो आपण सोया करायचा त्यांच्या देशात पाठवू शकतो. आता पुण्यामधून ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत, नाशिकमधून सगळ्या गोष्टी शक्य आहेत. पण पुण्याला मी दाणवत आणू शकत नाही, नाशिकला दाणवत आणू शकत नाही. ते तुम्हाला तिकडे गेलं पाहिजे, केविकाला गेलं पाहिजे, बरोबर का नाही. गाव सोडलं पाहिजे. आळंदीला गेलं की एक ट्रिप तिकडे मारून यायची, बारामतीला. नाशिकला गेलं की तिकडे जाऊन यायचं. आणि कुठल्याही व्यवसायामध्ये ना हा विषय नसावा, हा असलं तरच होतं. आणि करणारे लोक खूप आहेत. अजून काही per person 15 liter. Your cow is giving 15 liter milk. So how you collect? 50. Yeah, 50. So how you collect their milk or dung? Used to hand or machines? Machines. We milk that 3 times a day. 3 times. बघा, आता यांच्या एका गोठ्यात गेलो होतो. 75 लिटर गाय दूध देते. तिच्या त्या कासेला 3 टाइम पिळल्याशिवाय जमत नाही. यू मिल्क 3 टाइम्स अ डे. वी सॉ इन इस्रायल वन ऑफ द फार्म, राईट. सो मिल्किंग हे मशीनच होतं. आणि शेण काढण्याची रोजची पद्धत नसते तिथं. आपण थोडं फ्री रेंज म्हणतो ना, कंपाऊंड मारून गाई सोडतात. हां, आणि त्याच्यात खाली ते आपण हे टाकतात, आपलं खराब गवत टाकतात बेडिंगसाठी. मग तिथंच शेण, तिथंच लघवी पडून तिथं 1 महिन्याभरात खत होतं. मग ते परत तिथून गाई दुसरीकडे टाकतात. मग असं त्याची सिस्टम आहे. आता इस्रायल टाईपमध्ये तुम्हाला जर डेअरी फार्मिंग बघायची झाली तर मी आज तुम्हाला असं म्हणतो, गावामध्ये 10 शेतकरी तयार करा की ज्यांना दुधात काम करायचं आहे. 10 शेतकऱ्याचे गट तयार करा, त्याला डाळिंबात काम करायचं आहे. असं तुम्ही वेगवेगळ्या पिकाचे तुम्ही तयार करा आणि ह्या लोकांना आपण घेऊन जाऊ आणि ते दाखवू. त्याच्यानंतरच त्यांना ते कळेल. आय एम आस्किंग देम, दे कॅन मेक अ ग्रुप ऑफ 10 people who are really interested in dairy farming. I can take them not to Israel, I can take them to at least Pune or north area, that they can witness that each cow is giving slightly 50 liters per day. That can be good for Indian economics. So not to go to every time to this thing for US and Israel. Just follow some people are doing in west north part. तर आपण असं करू शकतो. दुसरं की आपल्या भागामध्ये वंश परंपरागत जी शेती होती तीच शेती आपण करतो, पण त्याच्यामध्ये काहीतरी बदल करता येईल का. तर माधवला जर विचारलं तो माधव म्हणे हो. पण मग कुठल्याही शेतात कुठलंही पीक त्या भागातल्या वातावरणानुसार, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, त्या जिल्ह्यामध्ये जे पीक दिले त्याच्यानुसार. आता तुम्ही थोडं ॲग्रिकल्चर घ्या की डोक्यात. शेतकरी भरपूर आहेत, काहीतरी एक टीम बनवा आणि तुम्ही मॅडम एक पशुसंवर्धनामध्ये जे काही करतात, काय होतं ही चर्चा झाल्यानंतर सोडायचे नाही, त्याला फॉलोअप ठेवा. आणि आपल्या गावाचं राजकीय महत्त्व जोरात आहे, सगळ्या पक्षाचं वजन जोरात आहे. आम्ही मुंबई पुण्यात बसतो, सगळ्यांसोबत उठतो बसतो. आता आमची सचिवासोबत मिटिंग होईल, आम्ही आमचं काय तर त्यांना सबमिशन देऊ
यांचे जे जिल्हा अधिकारी जे आहेत पशुसंवर्धन आयुक्त, तो माझा 11वी-12वीचा क्लासमेट उदगीरचा शिवाजी कॉलेजचा, पण आज काहीतरी मिटिंग लागल्यामुळे तो आला नाही. तात्पर्य मॅडमच्या माध्यमातून सरकारच्या केंद्रापासून राज्याच्या येणाऱ्या सगळ्या स्कीम इथं एक मेळावा लावत जा, महिन्याला एक जा. तर मेळाव्यासाठी आपल्याकडे एक पद्धत आहे, मेळाव्यानंतर काय नंतरची सोय आपण करायची. शेतकरी बोलवा आल्या काहीतरी आमिषा दाखवली पाहिजे. नाही मला कोणतरी म्हणलं प्रोग्राम केल्यानंतर चहा पाणी नाही तर लोक पुन्हा येत नाहीत. तशाला काय करायचं, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, हे गमतीचं पार्ट आहे, पण तसंही करू शकता नाही का? She is asking about the cost of first for mastitis. She is finding many cases here in for mastitis. The treatment of mastitis is very high here because I would say if you could answer how to control the mastitis in farm level and what kind of, see, we cannot say about how to minimize the cost. They are getting good price for their milk. Their animal is precious. They are giving 70 liters of milk. So of course they can purchase higher quality medicines. Her question is that the cow is giving only 5 liters of milk and she get infected by mastitis and the cost of treatment of mastitis is too high. So I'll tell you my simple example about the mastitis. I was a member of team to work on development of mastitis vaccine. One of client was UK, a consultant. We traveled across the India. We surveyed many farms. The government described it is a managemental disease. It's a managemental problem, right? UK also is a managemental issue. We are trying to support or convince the government. You can make the mastitis vaccine should be the policy of animal husbandry. But the government is saying that it is a managemental disease. You have to be cure or secure your animal through management, right? And at all, the vaccine, Indian vaccine is not there for mastitis. We worked lot many on mastitis. Some very big farmers in North India, simply they are importing the vaccine and supporting, giving their staff. So हे असं उत्तर आहे. काय होतंय, गाय दूध जास्त देत असेल तर माणूस खर्च करतो. 2 लिटर दूध देते, खाटी गाय आहे, आजारी पडले तर आपण खर्च करत नाही. मानसिकता तिथून आहे. हो तसं मॅडमचा प्रश्न. आदरणीय मंच, जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, आईने जे काय सांगितले आपल्याला ते आपल्या पूर्णच लक्षात आलं. कसं तिथला माणूस, इस्रायलमधला माणूस 3.5 लाख रुपये कमवतोय मंथली, आपल्याला वर्षाला मिळत नाही. त्याची खरी अडचण काय तर आपल्याला ह्याच्यापूर्वी सांगितलं शरद जोशी 40-45 वर्षाखाली की बाबा आपली जी क्रयशक्ती आहे तेच हिरावून नेले शासनानं. ते कसं तुम्हाला सांगतो, तुमचं जे वेतन आहे ते मूळ शेतीमालाच्या भावामध्ये कमी धरल्यामुळं ही देशातली गरिबी आहे. आणि आपल्या देशातला शेतकरी दिवस रात्र काहीच बघत नाही. तुम्ही 12 तास म्हणसाल, 18 तास राबायची तयारी आपली, परंतु तिथं राबलं तर शिल्लक काहीच उरत नाही. पिढ्याच्या पिढ्या गेल्या, 5,000चं कर्ज 50ला गेलं, 50चं 5 लाखाला गेलं. त्याच्यामुळे ही अडचण आहे. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, यांनी आता सांगितले बघा तंत्रज्ञान ही महत्त्वाचं देशापुढली खरी अडचण आहे. आज तुम्हाला सांगतो, अमेरिकेतला शेतकरी 35-40 क्विंटल सोयाबीन काढतोय आणि आपण कुठं 5 क्विंटल. कशी स्पर्धा करणार आहोत सांगा मला. तर ही खरी अडचण आहे. आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाही. यांनी सांगितलं की आता तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असं सर, आपल्या देशात सर फुकट मिळते. यांनी आपलं फुकटचं तिकडं घेऊन त्याच्यावर त्यांनी पैसा कमवते. तिथं 5,000 सोयाबीन आहे, तिथे 7,000 पडत असेल, बरोबर आहे. त्यांना तुम्हाला सांगतो त्या जनावराला म्हणेल ते घालू शकतात, आलं का लक्षात. पण आपल्या इकडं खरी अडचण ही आहे, आपल्याला निर्यात करावं म्हणलं तर म्हणजे बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाही, निर्यातीवर बंधन आहे सरकारची. ह्या साऱ्या चक्रव्यूहात आपण अडकलेलो आहोत. आता जर GM तंत्रज्ञान जर मिळालं, GM तंत्रज्ञानाला जर परवानगी मिळाली तर आपल्या देशातही एकरी 40 क्विंटल जर सोयाबीन काढलो तर ह्याच्यापेक्षा सुद्धा भाव कमीमध्ये देऊ शकता.
ग्राहकालाही परवडतंय आणि आपल्याला बी 1.5 लाख आणि 2 लाख रुपये मंथली मिळू शकतं. असं जर झालं तर इथल्या देशातलं कुठलंच गरिबीच राहणार नाही ह्या देशात. आलं का लक्षात? भारताला सोने की चिडिया म्हणत होते. तर ही अशी अवस्था सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाली. धोरणात बदल केल्याशिवाय मला वाटतं शक्य नाही. त्या परिणामात आता आपण जसं जमल तसं आपली चौकस बुद्धी वापरून काय करायचं आहे, काय करता येतंय हे आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या साऱ्या परिस्थितीनुसार ठरवायला पाहिजे. कोण सांगलाले म्हणून नाही. आणि आपण आपल्या भारतातल्या शेतकऱ्या एवढे शास्त्रज्ञ कोणीच नाहीत असं मी म्हणतोय. आपण नाही ते करू शकतोय. माळावर कापूस आणलोय, माळावर ऊस आणलोय, नाही ते पिकं आणलोय, माळावर आज द्राक्ष आणतात. अलग लक्षात. पण ते त्याला विलाज नाही, उपयोग नाही. एवढं बोलतो मी माझी 2 शब्द. या ठिकाणी खरं तर आपलं एक स्वप्न होतं की बाहेरच्या देशातल्या इस्रायल असेल, इंग्लंड असेल, जे प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रातली शेती कशी फायदेशीर आहे आणि ती कशी फायदेशीर आपल्याही देशात तशी फायदेशीर कशी ठरेल या संदर्भातला काही मंत्र आपल्याला मिळवण्यासाठीची ही धडपड आहे. खरा विषय आपला हा आहे. आणि म्हणून त्या संदर्भानं गेल्या वर्षभरापासून डॉक्टर सतीश भंडे साहेबांच्या मागे आम्ही लागलो होतो की बाबा बाहेरच्या देशातले लोक घेऊन ये आणि त्यांच्यासोबत आम्हाला काही चर्चा करू द्या. पण भाषेचा प्रॉब्लेम येतोय, त्यांना आपल्याला कळत नाही, आपलं त्यांना कळत नाही. तर इस्रायल आणि इंग्लंडवरून या ठिकाणी सर्व पाहुण्यांना इथं आणण्याचं काम डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे. भविष्यामध्ये आपल्याला प्रतिष्ठानच्या वतीनं काही मोजक्या शेतकऱ्यांनी या देशामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणारे जिथं काही ठिकाण आहेत तर तिथं आपल्याला भेटी द्यायचे, शेतकऱ्यांच्या भेटी देण्याचं काम आपल्याला भविष्याच्या काळामध्ये करायचं आहे. प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही ते ऊस असेल, सोयाबीन असेल किंवा इतर पिकं जी आहेत कोणत्या भागामध्ये ती पिकं मोठ्या प्रमाणात पिकवली जातात आणि तिथं त्यांना फायदेशीर ती शेती कशा पद्धतीनं करतात तर तिथं आपल्याला प्रत्यक्ष जाऊन भेटी द्यावा लागणार. आणि भेटी देण्यासाठी आपण गट तयार करणार आहोत. शेतकऱ्यांचे काही गट तयार करून भविष्याच्या काळामध्ये तिथं आपल्याला भेटी द्यायची, प्रत्यक्ष जाऊन पाहायचं आहे आणि मग आपल्याला त्याचे प्रयोग आपल्या शेतीमध्ये कसे राबवता येतील असा विचार आपल्याला भविष्यात करायचा आहे. तेव्हा आपण सर्वजण इथं आलात. खरं तर डॉक्टर साहेबांचे मी मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं, प्रतिष्ठानच्या वतीनं लाख लाख त्यांचे आभार मानतोय. काय आता मी घराकडे घेऊन निघालोय त्यांना. फक्त गडबड करू नका, फोटो घ्यायचे हे करू नका, नाही तर परत येणार नाही. आम्हाला आपलं शिस्तीत गाडीपर्यंत जाऊ द्या आणि सोडतो. काय फोटो घ्यायचे इथूनच लांबून घ्या. आणि एक ऐकून घ्या, तुम्ही 4 दिवस काय स्टेटस ठेवू नका कुठलं, कारण ते त्यांना कळतं. आणि इथूनच फोटो झाला बस झाला, ते लग्नासारखं होतं मग इकडून तिकडून. त्यामुळे इथंच एंड करू आपण. आणि सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. शिवाजी बोळे दिसला की? हां, कसं आहे, सगळ्यांना मी स्वतःहून फोन केलेला सगळ्यांनी यायला पाहिजे, याचा फायदा झाला पाहिजे. 12 वाजता मला निघायचं आहे. त्यामुळे आता आम्हाला इथून गेलं अडकू नका आणि मग जाऊ द्या. बरोबर आहे. परत मग पुढच्या महिन्यामध्ये याची सविस्तर बैठक कारभारी तुमच्याकडे घ्या, शेतकरी संघटना म्हणून, शेतकरी म्हणून नाही का. आणि तुमच्याकडे घ्या, कामं चालू करायला पाहिजे आता नाही का. ते तुमच्याकडे घ्या आणि असं करून आपण फॉलोअप घेऊ. मी 4-5-6 वेळा फॉलोअप पक्का घेतो बरं का. मी तुम्हाला माहीत आहे 6-7 वेळेला जरी घ्या, रिपीट येऊन करायचं आहे. मला माहीत आहे 10 वेळा गेलं तर एकदा काम होतंय. सरकारी चक्कर मारतो पण तसं ह्या केल्याशिवाय सोडायचं नाही. इथं काही बाहेरचे शेतकरी आलेत. आय टेल यू समथिंग. वी हॅव व्हेरी गुड ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स हिअर. वी आर व्हेरी गुड इंजिनियर्स इन द विलेज. टेक्नॉलॉजी व्हेरी मच अडॉप्टेड. AR people are using very nicely AI. We have 2 schools, one run by government, one run by privately. We are trying to incubate all kind of business relations and agriculture activity in the school level also, from PG, KG to PG. We want to inculcate. You should go to the farming. So the village is brilliant in all sense. Very good economic power to at least 50% people. Mostly are living in big cities, doing good job, good profit out of it. So our aim of all people to get together and bring them on good platform. एकच प्रश्न विचारतो. AI टेक्नॉलॉजी शेतीमध्ये यूज करतो. इस्रायलमध्ये कशा? His question is very nice question. He wanted to answer about
हाऊ यू हॅव टू बी यूज इन फार्मिंग. तो कसा आहे, आता यांच्याकडनं उत्तर घेऊन माझा वेळ घालवायचा नाही. तुला कसं सांगतो, तुझ्या मनाचं सगळं उत्तर मी देईन कधीतरी, आणि ॲग्रिकल्चरचे काय उत्तर तुम्ही तयार करा. काय होते ते डिवाईड करून घेऊ. सगळं मीच सांगणं बरोबर नाही, आणि तुम्ही याच्यात तज्ञ आहात. जस्ट यू आस्क अबाउट हाऊ टू ॲग्रिकल्चर and 2 in dairy farming. In short, in 5 minutes we have to leave. Okay, it's the beginning of use of AI in farming. I can tell you that the moment few points, interesting point is cooling. We're using a lot of cooling of dairy cows, cooling during the summertime. So I've seen there is a new system where they detect the temperature of each animal, individual animal. They detect the temperature of the animal. Then they operate a sprinkler that comes above this animal and give her the amount of water, and then ventilating it in order to reduce the level of the heat of the animal. Okay, that's one. So there are cameras, of course, which are detecting the animal temperature, and then they are operating the cooling, the sprinklers and the ventilators of each animal. That's one thing. Another thing that is using of camera videos for instead of weighing the animals, instead of putting them on scale, just taking the camera by camera and estimating on a very high percentage of good numbers. So finding the scale of the weight of the animal by cameras. Another thing is taking videos of the animals and finding some behavior tracks. When animals are sick, they behave differently. When animals are in heat, they behave differently. So according to these videos, to analyze independently, automatically, and say this animal is in heat, this animal is sick, this animal is another thing. So these are means of AI. Besides that, we also do a lot of big data analysis, learning about animal performances, animal disorders, and it's developing all the time. There are always new tools. And I can tell you about myself, I'm collaborating with people from AI, people from computer sciences, trying to introduce new system from AI to the farming. It's stage of a kind of a beginning now, but it's going very fast and very well, and that's one of the means of increasing the production in a short time in a small amount of investment. वैशाली पांडुरंग फुलेंना ॲग्रिकल्चरमधलं बऱ्यापैकी माहीत आहे, आणि यांना प्रश्न भरपूर लिहून द्या. काही ह्या सोडवतील, काही पुण्यात सोडवू, काही नाही सुटलेले ह्यांच्याकडे पाठवू. उत्तर 100% मिळतील. गुरुजी, पुढच्या 7-8 दिवसामध्ये 100 प्रश्न पाहिजे. 100 प्रश्न नाही दिले बघा, सगळ्याकडून पाहिजे, तुम्ही लिहायचे नाही. सगळ्याकडे. मी आता एंड करतो आणि आम्ही सरळ तिकडे जातो. धन्यवाद. Yes. Come.